जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी आपल्या 2 वर्षांचा कालावधी पूर्ण करताना दुसऱ्यांदा आलेली प्रभारी सीईओची जबाबदारी सत्कारणी लावली आहे। जिल्हा परिषदेतील विविध विभागांकडून करण्यात आलेल्या कामांबाबत विभागीय आयुक्त व लेखा परीक्षण विभागाकडून काढण्यात आलेले परिच्छेद निकाली काढण्याची मोहीम त्यांनी यशस्वी केली। त्यामुळे सीईओ कुलदीप जंगम त्यांचा पुढील कार्यकाळ सुरळीत मार्गी लावण्याचा मार्ग सुकर झाला आहे। जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 2 जानेवारी 2022 रोजी पदभार घेतला। या 2 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांना प्रभारी सीईओ व्हायची 2 वेळा संधी मिळाली। तत्कालीन सीईओ दिलीप स्वामी प्रशिक्षणासाठी मसुरीला गेल्यावर त्यांनी कार्यभार सांभाळला। या काळात प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेचे बजेट मांडण्याची त्यांना संधी मिळाली। आता सीईओ कुलदीप जंगम हे त्यांच्या खासगी कामासाठी रजेवर गेले आहेत, त्यामुळे प्रभारी सीईओ म्हणून कोहिनकर कामकाज पाहत आहेत। ही जबाबदारी आल्यावर त्यांनी अनेक दिवसांपासून राहिलेली कामे मार्गी लावण्याची मोहीम हाती घेतली। विभागीय आयुक्त कार्यालय आणि लेखा परीक्षणाकडून जिल्हा परिषदेच्या विविध योजनांच्या कामावर झालेल्या खर्चाचे ऑडिट केले। यामध्ये खर्चामध्ये राहिलेल्या तफावतीच्या चुका काढल्या जातात। या चुका वेळेत दुरुस्त करून खर्चाचे ऑडिट कडून घेणे गरजेचे आहे। आयुक्त कार्यालय व ऑडिटर कडून काढलेले परिच्छेद निकाली काढण्याची मोहीम कोहिनकर यांनी हाती घेतली। अधिकाऱ्यांची बैठक घेऊन 12 व 13 डिसेंबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन केले। या 2 दिवशी कोहिनकर यांनी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबून सुमारे 1100 परिच्छेद निकाली काढण्याचा विक्रम केला। त्यानंतर इतर परिच्छेद निकाली काढण्यासाठी त्यांनी पहिल्यांदाच प्रशासन अधिकारी, कक्षक अधिकारी आणि अधीक्षक यांची बैठक घेतली। त्यानंतर मंगळवारी विभाग प्रमुखांकडून आढावा घेत प्रत्येक विभाग वाईज राहिलेली सर्व प्रलंबित कामे मार्गी लावण्याच्या सूचना केल्या। त्यामुळे मुख्य लेखा प्रशासन आणि ग्रामपंचायत विभागाची मोठी प्रलंबित कामे मार्गी लागली आहेत। बुधवारी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागात प्रशासन अधिकारी, कक्ष अधिकारी, अधीक्षक, आयुक्त कार्यालयाकडून ऑडिटमध्ये निघालेले मुद्दे आणि लेखा परीक्षकांनी काढलेले परिच्छेद निकाली काढण्याच्या कामात गुंतलेले दिसले। प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी राबवलेली ही मोहीम जिल्हा परिषदेच्या कामकाजाला गती देणारी ठरणार असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये रंगली आहे। त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचा कोहिनकर पॅटर्न पुन्हा राज्यभर चर्चेत आला आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।